राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया आता अत्यावश्यक करण्यात आली असून अन्नधान्याचा लाभ अखंडित मिळवण्यासाठी ही पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. अनेक लाभार्थ्यांची पडताळणी अद्याप बाकी असल्यामुळे भविष्यात वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे राज्यातील लाखो कुटुंबांना अनुदानित दरात धान्य दिले जाते. मात्र या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा आणि अपात्र व्यक्तींना तो मिळू नये यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये आधार क्रमांकाशी जोडणी आणि बायोमेट्रिक पडताळणी केली जाते. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत राहते आणि वितरणात कोणताही अडथळा येत नाही. ई-केवायसी करण्यासाठी शासनाने 2 सोपे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नागरिकांनी आपल्या जवळच्या रास्तभाव दुकानात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करून घेऊ शकतात, जी प्रक्रिया काही मिनिटात पूर्ण होते. तसेच मेरा ई-केवायसी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून घर बसल्या देखील ही प्रक्रिया करता येते, ज्यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ही सुविधा अधिक सोयीची ठरत आहे. दरम्यान ग्रामीण भागात इंटरनेटची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि माहितीचा अभाव यामुळे अनेक ठिकाणी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत आणि रास्तभाव दुकानदारांना जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही भागात विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांना मार्गदर्शनही केले जात आहे. तज्ज्ञांच्या मते ई-केवायसीमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक होणार असून गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. तसेच एका व्यक्तीच्या नावावर असलेल्या एकापेक्षा जास्त नोंदी कमी करण्यासही यामुळे हातभार लागेल. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात अन्नधान्य मिळण्यात अडथळे येऊ शकतात. एकूणच ई-केवायसी ही केवळ औपचारिकता नसून वितरण व्यवस्थेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वी ही पडताळणी पूर्ण करणे गरजेचे आहे.